नीट एक्झाम स्कॅम. मित्रांनो, तुम्ही ही एक्झाम दिली नसेल किंवा तुमच्या पाल्याने ही एक्झाम दिली नसेल तरी हा व्हिडिओ नक्की बघा. कारण मी याच्यात फक्त स्कॅमशी रिलेटेड सांगणार नाही आहे, तर त्याच्या इम्पॅक्टबद्दल सांगणार आहे. तर या स्कॅमबद्दल बरेचसे न्यूज आहेत, ते तुम्ही इतर ठिकाणी बघू शकता. पण मी याच्यातली एक विशेष आणि गंभीर बाब तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. ही एक्झाम फक्त त्या स्टुडंटला इम्पॅक्ट नाही केली आहे की ज्यांनी नीट एक्झाम दिलेली आहे किंवा त्यांच्या पॅरेंट्सला इम्पॅक्ट नाही केलेली आहे. ही तुम्हालासुद्धा इम्पॅक्ट करणार आहे. कारण या नीट एक्झाममधून जे स्कॅमस्टर मेडिकल स्टुडंट बनतील आणि जे भविष्यात जाऊन डॉक्टर बनतील, ते उद्या तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ट्रीटमेंट करणार आहेत. तर तुम्ही समजून घ्या कोणत्या प्रकारचे क्वालिटीचे डॉक्टर तयार होतील याच्यातून. आणि जे समजा तयार होतील त्यांनी जो आज पैसा खर्च केलेला आहे, तो उद्या हा पैसा रिकवर करणार आणि तो पैसा तुमच्याकडून केला जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीसाठी ट्रीटमेंट घ्यायला जाल, तेव्हा तुम्हाला हा पैसा द्यावा लागेल मेडिकल ट्रीटमेंट फीसच्या स्वरूपात. तर हा इम्पॅक्ट भले आज तुम्हाला वाटतं की हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, पण हा भविष्यातला तुमचा आणि तुमच्या फॅमिलीशी निगडीत असलेला प्रॉब्लेम आहे. तर या स्कॅमला निग्लेक्ट करू नका. यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला जाऊन ही लढाई लढण्याची गरज नाही आहे. कारण बरेचसे लोक आहेत जे ऑलरेडी कोर्टात गेलेले आहेत, काही लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, काही लोक सोशल मीडियावर या गोष्टीबद्दल अवेअरनेस करत आहेत. तुम्ही काय करू शकता या बाबतीत? तर जे लोक ही लढाई लढत आहेत त्यांना तुम्ही तुमचं समर्थन द्या. कारण या देशात क्वेश्चन करणं आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन करणं याला विरोध केला जातो. तर हे तुम्हाला करायचं आहे. जे लोक लढाई लढत आहेत तुम्ही त्यांना तुमचं समर्थन द्या, ताकी ज्याच्यामुळे तुमचं बळ त्यांना मिळेल, तुमच्या समर्थनाचं बळ त्यांना मिळेल आणि त्यांची लढाई स्ट्रॉंग होईल. तर विसरू नका मित्रांनो, आज तुम्हाला जर वाटत असेल ही लढाई तुमची नाही आहे, तर सांगितल्याप्रमाणे ही भविष्यात तुम्हालाही इम्पॅक्ट करणार आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर, तुमच्या नेटवर्क्समध्ये, जे काही सोशल मीडिया नेटवर्क्स आहेत, व्हॉट्सअप आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, जिथे कुठे तुम्ही असाल या विषयावर चर्चा करा, सोशल मीडियावर शेअर करा. तुम्हाला काही स्वतः व्हिडिओ बनवायचा नाही आहे किंवा स्वतः न्यूज शेअर करायची नाही आहे. तुम्ही फक्त दुसऱ्यांची जी न्यूज आहेत, जी तुम्हाला रिलेव्हंट वाटते, जे वाटतं की या गोष्टीवर अवेअरनेस करू शकेल, ती न्यूज तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, न्यूज शेअर करा आणि इतरांनाही डिस्कशन आणि डिबेटबद्दल इन्व्हाइट करा. कारण तुम्ही बघितलं असाल या देशात ऑर्गनाइज स्कॅम्स इतक्या प्रमाणात वाढलेले आहेत की जे तुम्हाला वाटतं की जे तुमच्याशी निगडीत नाही आहेत ते तुम्हाला इनडायरेक्टली आज नाही तर भविष्यात तुम्हाला इम्पॅक्ट करतीलच. तर त्यामुळे जे लोक तुमची लढाई लढत आहेत त्यांना तुमचं समर्थन द्या, तुमचं बळ त्यांना द्या, तुमच्या समर्थनाचं बळ त्यांना द्या. एवढंच बोलून मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.